डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. केडगाव देवी मंदिर येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका प्राथमिक विद्यालय यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला स्नेहतरंग हा 2 दिवसीय विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचं प्रभावी दर्शन घडवत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा सादर केलाय. या सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे यांची हजेरी होती. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, भक्तिगीतं, भावगीतं, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका आणि नाटिका यांचं अत्यंत प्रभावी सादरीकरण केलं. बालकलाकारांच्या सादरीकरणानं सर्वांचीच मनं जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केलं. या विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये या केडगाव पंचक्रोशीचा खूप मोठा वाटा आहे. या ठिकाणी पहिलीच वास्तूमध्ये संस्थेचे अध्यक्ष पवार साहेबांचे हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी पहिलाच हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतोय आपण आणि या कार्यक्रमाला आपण उदंड असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. दिवसा कार्यक्रम घेण्याचं कारण आहे, लहान गोपाळ आहे ते, शिवाय थंडीचे दिवस आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण या तुमच्या चिमुकल्या मुलांना, कलाकारांना त्यांच्या कलेला दाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संस्थेप्रती आपण सर्वजण जो स्नेहभाव दर्शवतात, या ठिकाणी स्नेहतरंग नावाचं हे स्नेहसंमेलन आहे. स्नेह आणि तरंग, तरंग म्हणजे लहरी. आता या विद्यालयामधून गुणवत्तेच्या लहरी बाहेर पडणार आहेत. गुणवत्तेच्या लहरी बाहेर पडत असताना या ठिकाणची ही मान्यवर मंडळी संस्थेने घडवलेली आहेत आणि त्यांचा फायदा संस्थेला आज होतो आहे. आणि म्हणून माजी विद्यार्थी 2006-07 बॅचचे मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. तुमच्यासारखीच ही मंडळी. मी सहज माझ्याकडे ते आले की आम्हाला काहीतरी द्यायचंय, तर मी म्हणलं एक गरज आहे माझी आणि ती गरज म्हणजे काय, तर आम्हाला व्यासपीठावर छत नाही आणि या छतासाठी आपण जर देणगी देऊ इच्छित असाल तर मला फक्त त्या बॅच मधले हर्षल बनकर एवढीच व्यक्ती माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिली. मंडळी आपण मला माफ कराल, कारण आपण सर्वजण त्यांच्या एकत्रित तुमचा ग्रुप काय झाला मला काहीच माहीत नाही, परंतु आमची मागणी त्यांनी लगेच मान्य केली आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं अॅक्रेलिकचं नाव सुद्धा साहेब टाकून दिलेलं आहे. आता मी खाली फक्त त्याला POP करून अधिक शोभा कशी वाढेल आणि म्हणून एक विद्यार्थ्यांच्या प्रती रयत शिक्षण संस्था सदैव ऋणात राहते आणि विद्यार्थी सुद्धा संस्थेच्या प्रती पुढे येतात, याचा सुद्धा या निमित्ताने आम्हाला थोडा आनंद वाटतो. ISO सर्टिफिकेट मिळवणं तसं अवघड गोष्ट आहे आणि या शाळेनं ती सगळी मानके पूर्ण केल्यामुळं खऱ्या अर्थानं गुणवत्तेमुळं आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालंय असं मला वाटतं. आपल्या सर्वांचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माजी विद्यार्थ्यांनी ती मदत केलेली आहे शाळेसाठी म्हणून त्याबद्दलही मी माजी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. साहेब, आपण सर्व शाखांमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीनं परिपत्रक इश्यू केलेलं आहे. 9 मे पासून सर्व शाखांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मेळावे घेणं आणि त्या शाखेचे प्रश्न त्या माजी विद्यार्थ्यांनी सोडवणं, त्या ठिकाणातून खूप चांगली जीवरचना संस्था पातळीवरती करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून बोडके सरांनी आज खूप चांगला योग घडवून आणलेला आहे. त्या माजी विद्यार्थ्यांच्या या दानशूरतेबद्दल मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. कमी कालावधीत एवढी सुसज्ज अशी चांगली इमारत या ठिकाणी झाली, याचा उपयोग आपल्या सर्व मुलांच्या भवितव्यासाठी खूप चांगला होणार आहे.
पण रयत शिक्षण संस्था, मी या शाळेचा विद्यार्थी, म्हणजे जुनं जे अंबिका विद्यालय आता भरत आहे त्या विद्यालयाचा पाया आम्ही खोदलेला आहोत. आणि या जागेवर मी नेहमीच सांगतो, इथं आम्ही म्हशी ओळायची. या रोडच्या पलीकडे आहेत माझा आजोळ कोतकर आणि इथपासून तर थेट पलीकडच्या ओढ्यापर्यंत त्या कोतकरांच्या जमिनी होत्या मामांच्या. पलीकडे माझे माऊस भाऊ विठ्ठलराव दिघे पाटील राहतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक मी 87 साली इथे लढवली होती. आणि त्याही वेळेस फक्त क्रिकेटचं मैदान सुरक्षित राहावं म्हणून आम्ही निवडणूक केली होती. त्यामुळे एक वेगळा मी 1900 जवळपास 74 पासून तर 93 पर्यंत खेडगावमध्येच राहत होतो. आणि नंतर गावाकडे गेल्यानंतर आजही या शाळेचं आकर्षण मला नेहमीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे जे संस्कार असतात, ज्या कर्मवीर अण्णांनी स्वतःच्या कुटुंबासाठी काही न ठेवता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष लावला. आणि आज EIच्या माध्यमातून आपल्या देशात पहिल्यांदा रयतमध्ये सुरुवात झाली. तर पालकांच्या दृष्टीने सांगतो, मी या ठिकाणी 2 मिनिटात थांबतो, कारण आता मोबाईल तुमच्या हातात आलेला आहे आणि मोबाईल मुलांच्या पण हातात आलेला आहे. संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नायकवाडी, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालयीन प्रमुख राजनारायण पांडुळे, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, महेश गुंड, कृष्णा थोरात, पोपट शिंगवी, किसन सातपुते, अमृत महाराज शिंदे, पंडित झावरे, नवनाथ बांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख भोस आणि प्रियंका सातपुते यांनी केलं. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. सूत्रसंचालन जयश्री भोस, प्रियंका सातपुते, पूजा गोरे, स्वाती आवटी आणि कांचन ससे यांनी केलं. तर या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.